आदिवासी एक समान, एकच चाले आदिवासी चाले, एकच चाले आदिवासी चाले. कैसे इकडे देख रे पेपर काढा पेपर भगवान बिरसा मुंडाचा संजय मामाचा हॅलो देवगुरा माता की
आदिवासी एकता परिषद काहींची अशी शंका असते, आदिवासी एकता परिषदने काय केलं? आदिवासी एकता परिषदने सर्व भारतामध्ये प्रबोधनाचं काम फार मोठं केलं. हे पहिलं नंबरचं काम केलं सर्व देशामध्ये. आज जवळजवळ 12 राज्य जोडले गेलेले आहेत आदिवासी एकता परिषदला, 12 राज्य. आणि म्हणून सर्वात मोठं काम आदिवासी एकता परिषदने प्रबोधनाचं काम केलं. कोण तंटे बिल, कोण खाजा नाईक, कोण बिरसा मुंडा हे कोणीच ओळखू शकत नव्हतं 1972, 87 वगैरे काही. परंतु आदिवासी एकता परिषदने हे सर्वांचा परिचय जगामध्ये आपला प्रतिनिधी गेला अमेरिकेला. 46 राज्य 46 देशाचे लोक एकत्र आले आणि 400 प्रतिनिधी त्या ठिकाणी होते युनोमध्ये. आणि त्या ठिकाणी मांडणी झाली. आदिवासी आफ्रिकाच्या लोकांना ब्रिटिशांनी मारलं, गोळ्या घालून मारलं आणि रक्ताचा पाठ व्हायला. आणि म्हणून तो आज 9 ऑगस्ट या दिवशी आम्हाला आनंद साजरा करू द्या असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं. त्यावेळेस सर्व 46 देशाच्या लोकांनी विरोध केला. एक तर तुम्ही खून केलेला आहे, लोकांना मारलेलं आहे आणि तुमचा सत्कार करायचा का? म्हणून 9 ऑगस्टला या जगामध्ये जर आदिवासी जगला तर आपण जगू. झाडं हे परिवहनाचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यामध्ये माईनला काय झालं, आता वायनाडला झालं. हे सर्व निसर्गाने एकत्रित असं आपलं रूप दाखवण्याचं काम करू लागलेलं आहे. आणि म्हणून आपण पहिल्याने आदिवासी एकता परिषद या धरती मातेची पहिल्याने पूजा करतो आणि मग पुढचा कार्यक्रम करतो एवढंच. आणि या वेळचा कार्यक्रम आदिवासी एकता परिषदचा कार्यक्रम बहुतेक चिंचपाडा किंवा पानखेड्याला राहील. सर्व देशाचे लोक इथं येतील पानखेडा चिंचपाड्याला. आणि त्यावेळे मात्र सढळ हाताने मदत करा, कारण लाखो जवळजवळ 30 ते 40 लाख लोक येतात. त्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सर्व करावी लागते. आणि म्हणून प्रत्येकांना अशी विनंती, अजून वेळ आहे, 13, 14, 15 जानेवारीला आपलं सर्व हंगाम सरून जातो. आणि म्हणून त्यावेळे मात्र पैसा प्रत्येकाने द्या. आणि हा कार्यक्रम तुमचा आहे, त्या गावाचा नाही. कोणत्या गावाला ठेवायचं सर्व व्यवस्था केली जाते, तर त्या गावाचा नाही, सर्वांचा कार्यक्रम आहे सर्व. म्हणून प्रत्येकाने आमचे कार्यकर्ते येतील त्यावेळी मात्र सर्वांनी मदत करायची. यावेळी मात्र झाडून या, हात धुवून इथून या. जेवायला तिथं या, 2 वेळ 3 वेळ जेवा. तिथं काय बंधन नसतं, स्वयंपाक चालूच असतो. आणि म्हणून जरा तुम्ही
लांबच्या या ठिकाणी येत नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सर्व देशाचे लोक येतील, जगामध्ये लोक येतील. आज तुमचा सत्कार आहे, अभिमानाचा दिवस आहे तुमचा, आणि म्हणून आज अभिमानाचा दिवस, तुमचा सत्काराचा दिवस, तुमचा मोठेपणाचा दिवस, तुमचा आनंदाचा दिवस आज साजरा होतो जगामध्ये, फक्त भारतामध्ये नाही जगामध्ये. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आले, मलाही बोलवलं आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून मी माझं भाषण संपवतो. जागतिक आदिवासी उत्सव दिवस आहे. 9 ऑगस्ट 1982 मध्ये जेव्हा संयुक्त अरब राष्ट्र जगामधले जे श्रीमंत राष्ट्र आहेत, आज जगामध्ये जवळपास 197 देश आहेत. त्याच्यामध्ये काय श्रीमंत देश आहेत त्यांनीच आदिवासींसाठी काय पैसा जमा केलेला होता. त्या ठिकाणी जे जागतिक आपण म्हणतो युनायटेड स्टेट म्हणतो, युनायटेड नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणतो त्याला आपण. जागतिक जे राष्ट्र आहेत, संयुक्त राष्ट्र आहेत, त्या संयुक्त राष्ट्रामध्ये असा विषय झाला की जगामध्ये खूप गरीब लोक आहेत, ज्याच्यामध्ये आदिवासी लोक एवढे गरीब आहेत की आदिवासीसाठी आपण काय करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी आपण कार्यक्रम केले पाहिजे. आदिवासी मुख्य प्रवाहापासून लांब आहे, शिक्षणापासून लांब आहे, नंतर त्याचं सामाजिक जे स्थैर्य स्थान आहे त्याच्यापासून पण लांब आहे. सर्वच गोष्टीपासून आदिवासी समाज लांब असल्यामुळे त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जागतिक जे संयुक्त राष्ट्र म्हणतात त्या संघटनांनी विचार केला की आदिवासींना आपण देऊ. आजचा हा जो दिवस आहे, हा दिवस 9 ऑगस्ट 1982लाच हे केलेला होता, परंतु नंतर 94मध्ये 9 ऑगस्ट 94 पासून हा सुरू झाला आणि आपल्या भारतामध्ये 7मध्ये सुरू झाला. त्यानंतर आपण आपल्या गावामध्ये आज पहिल्यांदा करतो इथं. याच्यापूर्वी 4-5 वर्षापूर्वी इथं करत होतं आपल्याच गावामध्ये. तर या दिवसाचं जे महत्त्व आहे, काय महत्त्व आहे, कशासाठी महत्त्व आहे, आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्या मुलांना शिक्षण नाही आहे, शिक्षणानंतर आरोग्य सेवेची गरज आहे, आरोग्य सेवा आपल्याला उपलब्ध होती. त्यानंतर आपल्या अजून अनेक समस्या आहेत. म्हणतो आपण शिकायला पाहिजे, आपले बरेचसे पोरं शिकतात, आपण सोडून निघून जातात. थोडंसं मी शिक्षणावर बोलतो 1-2 मिनटं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पण पिला तो काय म्हणतात ओरडल्याशिवाय राहणार. शेर का दूध जिसने पिया वो तो चिल्लाने वाला, छोड़ने वाला नहीं, वो डरने वाला नहीं. शिक्षण अत्यंत महत्त्वाचे. आपण शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत हा दिवस काय, हे लोक काय, हे स्कीम काय, काहीही लक्षात येणार नाही. कारण आपण आदिवासीसाठी एवढी मोठी स्पेशल डिपार्टमेंट 1982मध्ये चालू झालं महाराष्ट्रामध्ये. त्या 82मधून तर आजपर्यंत आपल्या बोपखल गावाचं काय सुधारणा झाली जवळपास मला नाही वाटत की आपल्या बेल्ले समाजाची मंडळी, आपल्या 3 समाज लोक आपल्याला फक्त एक माणूस आहे. कोणाचा काय प्रोग्रेस झाला काही नाही. ज्याच्याकडे थोडाफार पैसा आहे तो पुढे गेला आहे. बाकी लोकांनी आज 70-75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आपल्या घराच्या कोण सुद्धा आपण बदललेले नाही. बरेचसे आपल्या आदिवासी बांधव आहे. आपल्या घरामध्ये पुढे आपण म्हणतो ना याचं कारवीच्या पुढाने किंवा याच्याने आपण बांबूच्या पुढ आपण म्हणून त्या पुढामुळे सुंदर हवा येते, त्याच्यामध्ये आपण मशगूल घेतो. मग आपल्याला समाज जागृत करण्याचं कोण आहे, सामाजिक जागृती कोणी करावी, काय करावी या बाबतीत काही आपल्याला कल्पना नाही. ते आपण केलं पाहिजे. आपल्या लोकांसाठी जागृतीसाठी आपण हे केलं. आपल्या जेव्हा हा आदिवासी विश्व दिवसासाठी किंवा ज्या जगामध्ये जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये आपला भारताचा एक प्रतिनिधी गेला होता. त्या पुस्तिकेमध्ये मी नमूद केलेलं आहे. प्रतिनिधी गेला होता की बाबा भारतामध्ये आदिवासी राहतात त्यांच्यासाठी काय काय करता येईल. कारण जे श्रीमंत राष्ट्र ते पैसे देतात, ते पैसे जमा करतात आणि हे खरं या लोकांसाठी त्यांचं शिक्षण सर्वात महत्त्वाचं शिक्षण
सामाजिक स्थान, त्यांची संस्कृती, त्यांचं आरोग्य सेवासाठी पैसे दिलेत. पण आपला भारताचा जेव्हा प्रतिनिधी गेला, आपला आदिवासी समाजाचा कोणीच गेला नाही. दुसऱ्या समाजाचा माणूस तिथे गेला. जेव्हा 46 देश होते, आज त्यांची 46 देशांनी मान्य केलेले. पण गेल्यानंतर त्या युनोमध्ये सरळ सांगितलं, तो बिगर आदिवासी माणूस गेला, त्यानं सरळ सांगितलं की बाबा भारतामध्ये आदिवासी राहत नाही, भारतामध्ये अनुसूचित जनजाती राहतात. आपल्याला जनजाती समजलं गेलेलं आहे. घटनेमध्ये सुद्धा आपलं नाव जनजातीच केलं गेलेलं आहे. हे पुस्तकात नमूद केले बऱ्याचशा गोष्टी. तर यांना काही गरज नाही, भारतामध्ये कोणाला पैशाची गरज नाही, आदिवासी समोर राहते. आज भारतामध्ये आपली लोकसंख्या जवळपास 8.5% आहे. आजच्या घडीला 143 लोकसंख्या जरी म्हणजे आपण 10.5-11 कोटीचे लोक आहोत. आपल्यासाठी काही तिथून तरतूद झाली, ती तरतूद जर मिळाली असती, कारण आपण गरीब देश आहे. या गरीब देशामध्ये जर तिथून पैसा आला असता, आपलं मुलांचे शिक्षण असेल, आरोग्य सेवा असेल, रस्ते असेल, जमिनीचं काही सुधारणा झाल्या, बऱ्याच सुधारणा झाल्या असतात. परंतु आपल्याला भेटले नाही. पुन्हा जेव्हा नंतर परिषद होईल त्यावेळेला कोणी भारताचा आपला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी जाईल किंवा आदिवासीविषयी ज्याला ओळख येतो जाईल, त्या गोष्टी घडतील. आजच्या परिस्थितीमध्ये असं झालं की काल परवा तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकला असेल की जे आदिवासी सुधारले, ज्यांची परिस्थिती चांगली झाली, शिकले, नोकरी केले, ते त्यांचे मुलं पुढे गेले, तर त्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हे द्यायचे नाही, अनुदान द्यायचे नाही, त्यांना काढून टाकायचं. त्यांना म्हणजे क्रीमी लेअर म्हणतात. क्रीमी लेअर लागू केलेलं आहे. आता विचार करा, समजा मी आदिवासी माणूस आहे, माझी नोकरी होती, घर आहे, दार आहे, परिस्थिती माझी सुधारलेली आहे, मला त्या जातीतून काढून टाकायचं. कसं काय काढून टाकणार? आर्थिकदृष्ट्या सुधारलं असेल कसंच काढणार का? आर्थिकदृष्ट्या नाही, सामाजिकदृष्ट्या मी किती मोठा झालो, किती मोठं माझं उदाहरण देतो, किती मोठा झालो, किती मोठा शिकलो आणि मोठा अधिकारी जरी झालो तरी सुद्धा माझी जी प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा माझी वाढणार नाही, कुठलेही वाढणार नाही. मी आदिवासीच राहणार आहे. ते अजून षडयंत्र चाललं की बंद करा. आता कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, आपल्या आदिवासी बांधव एकत्र येत आहेत. मला वाटतं 21 तारखेला काहीतरी आहे तो मोर्चा वगैरे. तर ह्या जो घडतायत आपल्या बाबतीत, एक तर पूर्ण आपल्याला अजून दिले नाही. तुम्ही एक सांगा, तुमचा कोणता आदिवासी श्रीमंत आहे का? इथं 200 एकर जमीनवाला कोणी आहे का? कोणाकडे 5-15 गाड्या आहेत का? तुम्ही व्यापारी आहेत का? तुम्ही कारखानदार आहे का? आहे का कोणी आदिवासी माणूस? कोणीही व्यापारी नाही, कोणीही कारखानदार नाही. आपण मजुरी करतो, मजुरी करून आपण आपलं जीवनमान कुठल्याही प्रति व्यतीत करतो. तरी सुद्धा आपल्याकडून त्याला म्हणतात क्रीमी लेअर म्हणतात. जे ओबीसी लोक आहेत, ओबीसी लोकांना क्रीमी लेअर लागू दिलेले आहे. ते बांधतायत ना याच्यासाठी, नोकरीसाठी म्हणा, वेगवेगळ्या त्याच्या दुरुस्तीसाठी बांधतायत. पण आपल्यालाही ते लागू करतायत आदिवासी समाजाला. हे जरा जागरूक होणे गरजेचे आहे. एक बघितलं आपण जी जाती प्रथा आहे, फार मोठी जाती प्रथा आहे, एवढी पूर्वीपासून आलेली आहे भारतामध्ये. जेव्हा आपण इसवी सन पूर्व म्हणजे 2000 वर्षापूर्वी, आता 2001 झालं, 2000 त्याच्यापूर्वी 1800 ते 500 दरम्यानमध्ये जे काही आर्य लोक आले होते, बाहेर देशातून आलेले, त्यांना आपण युरिशियन लोक म्हणतो. ते आले, त्यांनी बघितले की भारतामध्ये अगोदर ते आदिवासी लोक बऱ्यापैकी घरदार वगैरे चांगले आहेत. तर यांना कोणत्याही प्रश्न आपल्याला ताब्यात घ्यावा लागेल. जे लोक आले त्यांनी जे जातीभेद निर्माण केला, आज सर्व भांगणी ज्या चालू जातीभेद आहेत, जातीभेद, भेदाभेद. कशासाठी जातीभेद आहे? जातीभेद त्यांनी निर्माण केले त्यावेळेला, म्हणजे आजपासून 2-3-3.5 हजार वर्षापूर्वी त्यांनी जातीभेद निर्माण केले. 6743 जाती निर्माण केल्या. जाती निर्माण केल्यामुळे दोन्ही जातींमध्ये भांडण लावून द्यायचे, भांडा एकमेकाला अडवा आणि एकमेकाची जिरवा, असं त्यांनी भांडण लावून दिलेलं आहे. हा जो ग्रामीण वर्ग आहे, हा सर्वात म्हणजे आपल्याला त्रास दिला आहे. त्याला आपण थोडक्यात सवर्ण वर्ग म्हणून, सवर्ण लोकांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. अजूनही तो त्रास आपला सुरूच आहे. आता नोकरी म्हणतात मला आरक्षण म्हणजे काय तर आपल्याला आपल्या भारतामध्ये आपल्याला आदिवासी लोकांना 7%, 100 म्हणून 7% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आपले जे एससी लोक आहेत, एससी लोकांना जे आरक्षण आहे ते 13% आहे. आता एवढे 13% हे 7% किती झाले? 20% झाले. तर 20% हे आणि ओबीसी जे ज्यांची लोकसंख्या कमीत कमी 1932ला त्यांची 50% होती. आता जवळजवळ 60-62% लोक ते ओबीसी म्हणजे थोडक्यात मागासवर्गीय जे लोक आहेत, यांची लोकसंख्या कमीत कमी सर्व मिळून 90%चं घर आहे. परंतु 90% लोक नोकरीला नाहीत. प्रत्येक ठिकाणी म्हणतात की तुम्ही जातीचे हे करा, काय म्हणतात, संरक्षण करा, जाती जनगणना करा. त्यासाठी ज्याची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची हिस्सेदारी. परंतु आज आपण कुठेही गेलो, तुम्ही बघा आपल्याकडे संसदीय व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. संसदीय व्यवस्थेमध्ये आपण जेव्हा संसदीय व्यवस्था स्वीकारली, याच्यामध्ये कोण आहे? कायदेमंडळ म्हणजे कोण? आमदार, खासदार हे कायदे तयार करतात. नंतर कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? जेवढे ऑफिसर जेवढे नोकर होते तो कार्यकारी मंडळ.
त्यानंतर जो तिसरा जो आहे न्यायपालिका म्हणजे सर्व न्याय देण्याचं काम. आणि चौथा पिलर जो आहे की बातम्या घेणे, पत्रकार होणे आणि माहिती देणे हे कंट्रोल करणे. म्हणजे प्रत्येकाला एकमेकाच्या कंट्रोलमध्ये भारतीय राज्यघटनेने दिले. थोडक्यात म्हणजे भारतीय राज्यघटना त्याला संविधान म्हणतो, हिंदीमध्ये संविधान, आपण मराठीमध्ये राज्यघटना हे दिलेले आहे. याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की जेव्हा आपण पर्सेंटेज काढतो, रिझर्वेशन ओबीसीला 27%, SC ला शेड्यूल कास्टचे आहेत म्हणजे ते महाड, चांभार वगैरे त्यांना 15%, आपले 7.5%, असं जवळपास 49.5%, 27 आणि 49.5% संपूर्ण यांना रिझर्वेशन. ते पण आपले लोक कमी म्हणजे एवढे 21-22% सुद्धा नाही. एवढे हे 21-22% तर जम्मू ओपन समाज 10% जो आहे, ब्राह्मण 3.5%, इतर म्हणजे सवर्ण म्हणतो 10%, 90% लोकांचा ते जास्त हिस्सा बनवला. म्हणजे आपल्या सर्व हिस्से खाऊन मोकळून राहिले. मलाही पोस्ट त्यांच्याकडे. आज तुम्ही गेले कोर्टामध्ये गेले, सर्व न्याय देत तुम्हाला तेच भेटतील. न्याय तुम्हाला कुठून मिळणार? आजही समाज एखादा न्यायाधीश झाला का नाही, पत्रकार झाला का नाही, वकील झाला का नाही, डॉक्टर झाला का नाही, आपलं कुठंच काहीच बनतं. साधा तलाठी बी होते, ग्रामसेवक बी होते, शिक्षक बी होते. का आपण मागे राहिलो नाही? ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे की आपण मागे राहण्याचे कारणं काय आहेत. आपण शिकलं पाहिजे. शिका, पुढे जा. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आज जर बघितलं तर आपण, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की कायदे मंडळामध्ये 100मधून 94% ओपनचे लोक आहेत, ज्यांची लोकसंख्या फक्त 10%. त्यानंतर जी कार्यकारी मंडळ आपण म्हणतो नोकरी देशामध्ये, ते जवळजवळ 96%, 100मधून 96 लोक ते आपले नाही. म्हणजे 96 लोकांकडे ताबा आहे. सर्व संस्था असतील, नोकरीचे IAS IPS वगैरे काय असतील. त्यानंतर न्यायमंडळामध्ये जवळजवळ 100%, 57% म्हटलेले आहेत सर्व न्यायाधीश ब्राह्मण समाजाचे, 10% जो लोकसंख्या त्यांची. आणि हे जो पिलर म्हणतो का पत्रकार अमुक वगैरे म्हणतो आपण, याच्यामध्ये 100% पत्रकार असेल. आपला एखादा व्हिडिओ, आपला व्हिडिओसुद्धा नाही, आपण काहीही नाही, आपलं चॅनलच नाही. चॅनल जेमतेम आपण व्हॉट्सअप वगैरे काहीतरी करतो, एकमेकाच्या जवळ येतो, तेही टाकलं गव्हर्नमेंटला, तेही बंद करतील एखाद्या. तर आपला हिस्सेदारी कुठेही नाही. आपण म्हणतो आदिवासींची हिस्सेदारी कुठेही नाही. का नाही? तर आदिवासींची हिस्सेदारी आपण ठेवली पाहिजे. का नाही? आपल्याला शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय आपल्याला काहीही भेटणार नाही. संघर्ष केल्याशिवाय भेटणार नाही. हे सारा आजचा दिवस आपला खूप आनंदाचा दिवस जगामध्ये साजरा होतो. 146 देशांमध्ये आज साजरा होतो. कारण 146 देशामध्ये आदिवासी समाजाचे लोक आहेत. वेगवेगळ्या संघ, अमेरिका असेल, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, सर्वच देशांमध्ये आपले लोक म्हणजे आदिवासी समाज. जगातील या स्थानिक, यांना अगोदर स्थानिक समाज म्हटलं, स्थानिक मीन्स आदिवासी, बाकी सर्व उपरे आला. भारताची जर परिस्थिती बघितली तर भारताच्या परिस्थितीमध्ये 92% जे बाहेरचे लोक आलेले आहेत, ही भांडण लावत आलेले 2,500-3,000 वर्षापासून आले. आज जो 3,500 वर्ष झाले बाहेरून आलेले. त्याच्यामध्ये हून असेल, कुशाण असतील, फ्रेंच असतील, डच असतील, इंग्रज असतील, मोगल असतील, सर्वजण, हे ब्राह्मण असतील, हे आर्य लोक म्हणतो त्यांना आपण, हे आले, सर्वच सोडून निघून गेले. फक्त हे आर्य लोक जे ब्राह्मण समाज इथे टिकून आहे, तो काय अन्याय करत बसतो. अत्यंत अन्याय. तुम्ही कुठे जर नोकरीमध्ये शिकलेला असाल, तुम्ही जा पुढे इंटरव्ह्यू द्यायला जा. समजा आपलं कुठे एवढ्या युनिव्हर्सिटी आहेत, 300-350 युनिव्हर्सिटी, एक पण युनिव्हर्सिटीमध्ये आपलं उपसंख्या काय म्हणतात, कुलगुरू नाही, उपकुलगुरू नाही, कुठेही नाही, प्रोफेसर नाही. IIT म्हणतो, IIT म्हणतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुठेही नाही. IIM असेल, कुठेही नाही. कुठलंही काही आपलं नाही आहे. कुठेही आपले माणसं नाही आहेत. सर्व लोकांचं समजा गेला, समजा इनवाईस, समजा हे फार हुशार आहेत, गेले IAS दर्जाचे, हे इंटरव्ह्यूला जातील आणि एवढंच म्हणतील की यू आर नॉट सुटेबल. NFS म्हणतात, यू नॉट फाउंड फॉर सुटेबल, म्हणजे योग्य उमेदवार प्राप्त झाला. कितीही कॉलर असतील तरी त्यांना घेतलं जात नाही. कुठेही आपल्याला, तुम्ही डॉक्टर लाईनला गेला तिथे जेमतेम लागले नाही घेतलं जात. कुठेही नाही. IAS दर्जाचा परीक्षा तिथूनही हाकून लावलं जातं. IAS असेल, IPS, कारण मी या दिलेल्या गोष्टी आहेत. IAS IPS सर्व क्वालिफाय केलेला माणूस आहे, तर तिथे एवढं लिहिलं नॉट फाउंड सुटेबल, आम्हाला योग्य उमेदवार प्राप्त झाला नाही. ही अशी आपली आदिवासींची दशा. तरी पण घाबरायचं नाही. या इंटरव्ह्यू जा, शिका, पुढं जा. आपल्याला जेवढं जास्त शक्य असेल तेवढं करा. एवढं मी या आदिवासी दिवसांमध्ये मी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एका दिवशी आपण बसू, त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल की आपलं स्थान काय. एकमेकांमध्ये आपण भांडायचं नाही, काहीच करायचं. थोडक्यात मी नमूद केलेलं आहे. परंतु आपल्याला अनुसूचित जनजाती शब्द वापरतात, त्यानंतर आपल्याला कोणी वनवासी म्हणतो. महात्मा गांधी आपल्याला काय म्हणायचे,
गिरिजन जंगलात राहणं. त्यानंतर आर्य वगैरे काय म्हणायचं, तुम्हाला हे म्हणायचं काय म्हणतो वनवासी. त्यानंतर जे आता सध्याचं प्राईम मिनिस्टर काय म्हणतात वनबंधू असं आपल्याला नाव ठेवलं. पण आदिवासी का म्हणत नाही? आदिवासी म्हणा आम्हाला, आदिवासी म्हणणं गरजेचं आहे. आदिवासी कोणी शब्द वापरायचा नाही, आदिवासी शब्द वापरा ना. आम्ही आदिवासी ज्या राष्ट्रीय राज्यघटनेमध्ये जेव्हा जयपाल मुंडा होता, मी पुढे लिहिलं, जयपाल मुंडाने म्हटलेलं होतं की आम्हाला आदिवासी शब्द वापरा, आम्हाला अनुसूचित जनजाती शब्द वापरू नका, आदिवासी शब्द वापरा. आता आदिवासी जनजाती, आदिवासी जन घ्या, जाती का लावला, आपल्याकडे जाती लावून द्या, आपल्या पण जाती विभागून टाकल्या. आता जनजाती शब्द लावल्यामुळे आपल्याला सर्व क्लेम बरेचसे थांबलेले आहेत. म्हणजे अशा जो घटना घडल्या त्यानंतर मग इथे मी नोंद केलं आहे की 5 जानेवारी 2011 जो न्यायमूर्ती मार्केटिंग काढचू न्यायमूर्ती सुधा मिश्रा यांनी सुधा मिश्रा यांनी निर्णय दिला की भारतामध्ये 92% लोक बाहेरचे आहेत, एक तर व्यापारी म्हणून आलेले आहेत, एक तर आक्रमण म्हणून आलेले आहेत. फक्त हे जो 8% आदिवासी हे ओरिजिनल भारताचे आदिवासी आहेत, यांना अनुसूचित जनजाती पण आदिवासी जे आणि वनवासी वगैरे जे सर्व आदिवासी आहेत त्या दिवशी आपल्याला घटनेने आदिवासी म्हणून नमूद केलं आहे. आपण लिहितो आम्ही आदिवासी, मी आदिवासी, औरवार मी आदिवासी, पण घटनेत तुम्हाला कुठे अधिकार दिलेला? कोर्टाने त्या दिवशी अधिकार दिलेला आपल्याला. 5 जानेवारी 2011चा निर्णय आहे कैलास व इतर वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ भारत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये तुम्ही केस काढा, गुगलमध्ये सर्व करा, तुम्हाला सर्व सापडेल. तर या अशा गोष्टी आपल्याला म्हणा, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा आपण आदिवासी म्हणून आपल्याला मान्यता मिळाली. समजा ती मान्यता मिळाली कोणालाच माहिती सांगत पण नाही, कोर्टाचं दिवस सांगायला पाहिजे होता. जर कधी मान्यता दिली नसते आपल्याला आजपर्यंत सर्व आदिवासींनी हाकलून दिलं असतं, कोणाला इथं ठेवलं नसतं. आता पण चाललंय CA कानून, CA म्हणतात, CA म्हणजे सिटीजन ॲडमिनिस्ट्रेट, भारताचा नागरिक. तिथेही म्हणून आता यांचा जन्माचा दाखला. आता मायाबापाचं शिकला नाही, मायाबापाचा 50च्या पूर्वीचा दाखला कुठून आणून शाळेतच गेला नाही. सर्वांची तीच परिस्थिती आहे. आता माझा दाखला मला म्हणतो तुम्ही विदेशी नागरिक आहे. त्यानंतर मग DNA झाला. DNA करा, आम्हाला माहिती नाही, DNA करा, आमचं वंश काढा, आम्ही कुठले आहोत, का आफ्रिकेतले का ऑस्ट्रेलियातले की कुठले. पूर्वी आपल्याला कसं म्हणायचं आफ्रिकेत आलेले आहेत. या 7 वंश आहेत, म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर तुमचं दक्षिण आफ्रिका झालं, ऑस्ट्रेलिया झालं, नॉर्वेजियन, स्पेन वगैरे, हिटलर वगैरे जे होते ते रशियाकडचे, नंतर मंगोलियन. आपण जेवढे आदिवासी भारतामध्ये आपल्याला मंगोलियन वंशात काढतो, परंतु DNA काल्यानंतर आपला वंश मंगोलियन नाही आहे, आपल्या भारतातच आपण मूळ निवासी आहोत. की अशा प्रकारचे आपल्यावरती खूप वेळोवेळी आघात झाले आहेत, अन्याय झालेले आहेत. कोणीच उठत नाही, आपण शांत असतो, माहिती नाही. त्यामुळे मी सरळ म्हणतो की आपल्यामध्ये लेखक बना, आपल्यामध्ये पत्रकार बना, आपल्यामध्ये वकील बना, आपल्यामध्ये डॉक्टर बना, सर्व क्षेत्रामध्ये आपण जा. प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे, नाही जागृत करा, लोकांना जागृत करा. विश्व आदिवासी दिवसामध्ये हेच म्हटलं आहे की आदिवासींची संस्कृती आहे, त्यांची सामाजिक स्थिती आहे, ती जागृत करा, त्यांना पुढे न्या, त्यांच्यावर जो अन्याय होता तो थांबवा. अशा प्रकारच्या या घटना घडत आहेत. म्हणजे आजच्या विश्व आदिवासी दिवसानिमित्ताने आपल्याला व्यवस्थित काम करायचे, पुढे आपल्या लोकांना मार्गदर्शन करायचे. आदिवासी आदिवासी भांडू नका, आणण्याचं काही कारण नाही. तो छोटा मी छोटा, जात ही सर्व आदिवासी एक पीर एक अमल, सर्व आदिवासी एक समान. कोण मी हा जिल्हा, हा मावशी, हा कोकणी, काही गरज नाही. आदिवासी एकाच याच्यात आदिवासी म्हणूनच तुम्ही राहा. ते एवढंच जर मी म्हणेल आजच्या दिवसाने. आणि माझे जे 2 शब्द आपण सांगितले, पावसाचे दिवस आहेत, जर मोठी गर्दी राहिली असेल तर छोटी गर्दी का असेल, एका जणात जरी ऐकलं तरी मला समाधान आहे. आपण छोटीशी पुस्तिका दिलेली तयार करून ती वाचा, बघा, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काय दिसेल. आजच्या घडीला जवळजवळ 90% मध्ये 62% जो OBC समाज आहे झोपलेला आहे अजून, तो जागृतच होत नाही. फक्त SC शेड्यूल कास्ट आणि आदिवासी हे दोघं जागृत होऊन राहिले. परंतु OBC समाज जो आज 62 लोक, 162 लोक त्यांचे, ते कधीही जागृत नाही राहिले, अजून जागृत नाही, झोपलेले आहेत. केव्हा जागृत होते? त्यांच्या हक्कासाठी नाही जागृत होते. आपण जागृत झालो आदिवासी, शेड्यूल कास्ट समाज आपला जागृत झालेला, म्हणून आपण थोडंफार काहीतरी करतो. आज एक आदिवासी विश्व, हा जो दिवस आहे, जागतिक आदिवासी दिवस आहे, याच्यामध्ये आपण आला तर आपण कार्यक्रमात सहभाग झालो, नोंदवला आहे. त्याचा अर्थ नक्कीच आहे, पॉझिटिव्ह दिसते, सकारात्मक दिसते की आदिवासी जागृत होते. काहीतरी आपण भविष्यामध्ये करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा. माझं बहुत
हम आदिवासी इस जंगल में रखवाले हैं और हमें यहाँ से कोई खा सकता है। ये आदिवासी मालिक अगर हम अत्याचार करेंगे तो इनका ताजा भी आएगा और हम लोग नहीं छोड़ेंगे। जो अंग्रेजों के समाज में लड़ रहा था। माँ इन अंग्रेजों ने हमारे आदिवासी